मित्रांनो, पुन्हा एक नवीन पोलीस भरतीच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती डबल फॉर्म रद्द संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे आणि ग्राउंडमध्ये कोणकोणते किती मार्क घेणारे विद्यार्थी पात्र होतील, 25 मार्क घेणारे, 26 मार्क घेणारे किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागणारे किंवा मित्रांनो कोणकोणत्या कॅटेगरींचा याच्यामध्ये समावेश आहे, म्हणजे कोणकोणती जी काही कास्ट आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देतो की जे काही 2800 मित्रांनो पाहू शकता, 2897 उमेदवार अपात्र। तर ही मागची बातमी मित्रांनो लक्षात घ्या, ही आताची जी काही 17,000 जागांसाठी भरती सुरू आहे त्याच्या संदर्भात नाही आहे। तर हे जे विद्यार्थी आहे, हे मागच्या भरतीमध्ये जे अपात्र झालेले विद्यार्थी तर त्या संदर्भात ही बातमी आहे, त्यांची निवड या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। तर पोलीस कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रियेत दिलासा या ठिकाणी नाहीच मित्रांनो, ठीक आहे, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं। आणि या भरतीमध्ये डबल फॉर्म रद्द होईल का? आता जी काही तुम्ही अर्ज भरलेले आहे याचं ग्राउंड जून महिन्यामध्ये होणार आहे। तर बघा, आता याचं जे काही मित्रांनो डबल फॉर्मचा विषय तर या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यांनी पण नाव चेंज केलं आहे, त्याच्यानंतर मित्रांनो काही नंबरांमध्ये बदल केले, वेगवेगळे जीमेल वापरले, तर अशा गोष्टी लक्षात ठेवा। तर हे तुम्हाला मित्रांनो या सगळ्या अडचणी येणारच आहे। आणि लक्षात घ्या, बायोमेट्रिक आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमची पोल खुलून जाईल त्या ठिकाणी मित्रांनो, तुमचा सगळा पर्दा फाश होऊन जाणार आहे, कारण बायोमेट्रिक ॲड करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे डबल फॉर्मचा फायदा होणार नाही आहे, तुमचा फॉर्म रद्द होईलच मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे। तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही आहे। आता ते कधी होतं, काय होतं ते मित्रांनो समोरच्या याच्यामध्ये मित्रांनो समोरचा जो काही महिना आहे त्याच्यामध्ये संपूर्ण क्लिअर होईल। तुमचं जे काही ग्राउंड आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर ग्राउंड कधी होणार आहे? तर ग्राउंड जून महिन्यामध्ये होणार आहे, इलेक्शन संपल्यानंतर। आणि हॉल तिकीट कधीपर्यंत येईल? जर तुमचं ग्राउंड मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या पण वेळेस असेल, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं ग्राउंड असेल त्यावेळेस तुमचं बायोमेट्रिक होईल मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे। तर ज्यावेळेस ग्राउंड सुरू होईल त्याच्या 2-4 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येईल। आणि मित्रांनो लक्षात घ्या, आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असा पण होता की सर मी 25 मार्क जर घेतले ग्राउंडमध्ये मी पात्र होईल का? हा सगळ्यात मोठा विचारला जाणारा प्रश्न आहे। किती मार्क तुम्हाला असले की तुम्ही ग्राउंड मित्रांनो ग्राउंडमधून लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ शकतात? आता मित्रांनो लक्षात घ्या, कट ऑफ मी तुम्हाला वेळोवेळी सांगतच असतो आणि तुम्हाला मित्रांनो मी सांगणार पण आहे। तर बघा, 25 असो किंवा मित्रांनो 26 किंवा 30 मित्रांनो लक्षात घ्या, कुठलाही उमेदवार असू द्या, कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, तुम्हाला असं नाही आहे की सरांनी 25 सांगितलं म्हणजे मला 25 मार्क घ्यायचे। तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता आले पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या। जेवढे जास्त मार्क तुम्हाला असतील तेवढेच तुमचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस आहे। आणि कट ऑफ मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला इकडे 25 मार्क असतील मित्रांनो समजा आणि तुम्ही क्वालिफाय झाले नाही, तर तुमचा अभ्यास किती जरी असला तरी त्याचा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाहीये। त्याच्यामुळे ग्राउंड आणि तुम्हाला लेखी परीक्षा मित्रांनो 50-50%, म्हणजे असं नाही मित्रांनो की 25चं मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड करायचं आहे जर 50 मार्काचं आहे, तसं नाही आहे। याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा आहे की दोन्ही ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ध्यान द्यायला लागेल मित्रांनो, कारण मित्रांनो ग्राउंड पण महत्त्वपूर्ण आहे आणि लेखी परीक्षा पण, दोन्हीमध्ये तुम्हाला मित्रांनो चांगल्या पद्धतीने मार्क असले की तुम्ही पोलीस होऊ शकतात, अदरवाईज होऊ शकत नाही आहे। जर नुसता अभ्यासात चांगला असेल तर मित्रांनो ग्राउंड करून काही फायदाच नाही आहे, म्हणजे मित्रांनो अभ्यासच करून फायदा नाही आणि ग्राउंड चांगलं आहे तर मित्रांनो ग्राउंडच करून फायदा नाही, कारण अभ्यास पण लागणार आहे। या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो। कॅस्ट कोणती असू द्या मित्रांनो, कास्ट SC, त्याच्यानंतर मित्रांनो ST, त्याच्यानंतर OBC, AWS, ओपन, कुठलीही असू द्या मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घेता आले पाहिजेत। जे कास्टवाले विद्यार्थी आहे ते 25, 26, 28 महिला उमेदवार, त्याच्यानंतर 30 अशा पद्धतीने ते क्वालिफाय होणारे, लक्षात घ्या। त्यांना एवढे मार्क असले ते क्वालिफाय होतील, परंतु मग पुढे पेपरचं काय होईल? पेपर तर अभ्यास लागेल ना मेरिटमध्ये येण्यासाठी। तर हे लक्षात घ्या की मार्क मला किती घ्यायचे, सरांनी एवढे सांगितलं म्हणजे मी एवढेच घेईन, तसं करू नका, जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा। आता कॅटेगरीनुसार प्रत्येक कट ऑफ मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्हाला तोपर्यंत होल्ड करावा लागेल। सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल, अभ्यास करा, ग्राउंडची प्रॅक्टिस करा। जून महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे। डबल फॉर्म संदर्भात लक्षात घ्या की बायोमेट्रिकमुळे तुमचा या ठिकाणी मित्रांनो त्यामुळे फॉर्म मित्रांनो तुम्हाला तिथं कॅन्सल होईल, ठीक आहे, लक्षात घ्या। यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।